जय सद्गुरू. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी पद्धतीचे बोंबील मांदेल्याचं कालवण. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे ते बोंबील मांदेली जी मी साफ केलेले आहेत आणि 2 टोमॅटो, मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो घेतल्यात आणि हा अख्खा मोठा लसूण मी सोललेला आहे, ही कोथिंबीर, या 3 मिरच्या आणि आल्याचा तुकडा. आणि आमचे हे साधारणतः 7 माणसांचं जेवण आहे. आणि हा आमचा आगरी कोळी मसाला, मीठ आणि आपलं ऑइल. तर सर्वात प्रथम मी तूप गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे. तेल तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं लागते तसं तेल टाकायचं आहे. मी सांगते त्याप्रमाणे, ज्यांना कमी लागते त्यांना कमी, ज्यांना चटपटी लागते त्यांनी जास्त टाकायचं. तर मी साधारणतः आमच्या 3 छोट्या छोट्या मापाच्या पळ्या टाकलेल्या आहेत. आता तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. आणि टोमॅटो व्यवस्थित शिजू द्या. व्यवस्थित टोमॅटो शिजू द्यायचं आहे आपल्याला. आपला टोमॅटो शिजेपर्यंत मी आपलं जे वाटण जे आहे ते मी वरवंट्याच्या सहाय्याने वाटून घेणार आहे. तोपर्यंत टोमॅटो व्यवस्थित शिजेल. तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो आता शिजत आलेले आहेत आणि माझं वाटणही उकळीत वाटून झालेलं आहे. नेहमीप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे मी उकळीतच वाटते. मला उकळीतच वाटण केलेलं आवडते, कारण त्याची एक स्पेसिफिक अशी चव असते. मिक्सरमध्ये मी लसूण मोस्ट ऑफ वाटत नाही. आणि तुम्ही पहा, वाटलेलं आपण हाताने जे वाटलेलं वाटण असते त्याला एक खूप सुंदरशी अशी टेस्ट येते. आता मी आपल्या टोमॅटोमध्ये मसाला टाकणार आहे. हा आमचा आगरी कोळी मसाला. आमचं 7 माणसांचं जेवण असल्यामुळे मी साधारणतः 3 टीस्पून, फुल टीस्पून मसाला टाकलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे. आमच्या आगरी कोळी मसाल्यामध्ये मी नेहमीप्रमाणे सांगते की गरम मसाला, हळद वगैरे मिक्स असते, त्यामुळे आम्हाला बाकीचं काही इन्ग्रेडियंट टाकायची गरज नसते. ह्याच्यातच सगळं मिक्स असते, फक्त तो मसाला टाकला की झालं. आता यामध्ये थोडंसं मी ही जी आपण चिंच भिजत घातलेली होती आंबोशी, त्याचं पाणी टाकणार आहे थोडंसं, जेणेकरून ते मसाला करपणार नाही आणि आपला मसालाही व्यवस्थित शिजला जाईल. तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं टाकल्यामुळे टोपाला काहीही चिटकत नाही. आपलं जी भाजी आहे व्यवस्थित शिजली जाते. आणि तोपर्यंत आणि आता मी त्यामध्ये हे चिंचेचे पाणीही ॲड करणार आहे. म्हणजे आंबोशी आहे ही, आंबे, सुकलेले कच्चे आंबे, आंबोशी म्हणतात त्याला, आमचूर हिंदीमध्ये म्हणतात, ते मी ॲड केलं. आता हे मी मसाला आताच थोड्याशाच कमी पाण्यातच व्यवस्थित शिजू देणार आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत समजायचा आपला मसाला शिजलेला नाही. तोपर्यंत हे व्यवस्थित शिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता तेल सुटलं आहे व्यवस्थित, म्हणजे आपला मसाला शिजण्याची प्रोसिजर ही व्यवस्थित झालेली आहे. आता यामध्ये मी आपल्याला हवं जितकं रस्सा पाहिजे तितका आपण घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तितकं तुम्ही घेऊ शकता. ह्यामध्ये मी साधारणतः 500 मिली पाणी मिक्स केलेलं आहे. आता मी हे व्यवस्थित उकळू देणार. 500 मिली पाणी का, तर तुम्हाला 4 माणसांचं जेवण असेल तर 1 ग्लास ही पाणी बस होईल, म्हणजे 250 ml. पण आमचं हे 7 ते 8 माणसांचं जेवण असल्यामुळे मी त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे. तुम्ही रस्सा तुमच्या अकॉर्डिंग घ्या, तुम्हाला जास्त हवा असेल तर जास्तही घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता आपलं कालवण जे ते उकळू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपली फिश सोडायची आहे. आता आपण याच्यामध्ये ही फिश सोडलेली आहे. एकदा ह्याला असा चमचा फिरवायचा आहे आणि उकळू द्यायचं आहे. हे कालवण शिजताना गॅसची जी आच आहे ती फास्टच ठेवायची आहे, जेणेकरून ते फटाफट उकळलं जाईल. आपलं कालवण उकळू लागलेलं आहे व्यवस्थित. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण वाटलेलं वाटण. हे वरून टाकते.
हे मी वरून वाटण टाकलेलं आहे। वाटण तुम्ही दोन पद्धतीने टाकू शकता। एकतर तुम्ही मसाला शिजल्यानंतर पण पाणी टाकण्याच्या अगोदर एकदा टाकून ते 2 मिनिटं घाटू शकता, म्हणजे 2 मिनिटं परतवून पुन्हा त्यानंतर पाणी ॲड करू शकता, किंवा असं वरूनही ॲड करू शकता। याची एक वेगळी टेस्ट असते। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। आमच्या घरी असंच बनवतात। आमची मामाकडली जी आजी आहे ती याच पद्धतीने बनवायची आणि ते कालवण सगळ्यांनाच आवडते, म्हणून मी आज वरून टाकून तुम्हाला नवीन रेसिपी दाखवलेली आहे। लास्ट टाईमच्या बोंबलाच्या कालवणात मी तेलावर मसाला टाकला होता आणि यावेळी मी वरून टाकलेला आहे आपलं वाटलेलं वाटण, आणि हे आपल्याला शिजू द्यायचं आहे बोंबील शिजेपर्यंत। ह्याला साधारणतः 5 ते 10 मिनटं 5-7 मिनटं लागू शकतात कालवण शिजायला, कारण बोंबील पटकन शिजतात। फुटायला लागलं तर समजायचं ते मच्छी आपली शिजलेली आहे, फिश आपले व्यवस्थित शिजलेलं आहे। मच्छी आपली शिजलेली आहे। आता थोडासा मी वरून पीठ लावणार आहे, तांदळाचा पीठ, म्हणजे त्याला थिकनेस येण्यासाठी, जाडपणा, घट्ट ग्रेव्ही घट्ट रस्सा होण्यासाठी। कारण लागतो तुम्हाला हवा असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता, पण आमच्या घरी आजीला आवडते असं। आणि तुम्ही पाहू शकता आपली मच्छी व्यवस्थित शिजलेली आहे। मच्छी फुटायला लागली की ते समजायचं की ते आपलं कालवण रेडी होत आहे। तुम्ही पाहू शकता शिजत आलेली आहे मच्छी आपली। 2 मिनटं गॅस चालू करून 2 मिनटं शिजवून आपल्याला हे बंद करायचं आहे। मच्छी शिजली कधी समजायचं तर ते फुटायला लागली, ते फाटायला लागली, मच्छीचं मांस जे असते ते फाटलं तर समजायचं की फिश आपली व्यवस्थित शिजलेली आहे। हे बघा फाटू लागलेलं आहे, म्हणजे आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चमचमीत आपला रस्सा तयार झालेला आहे। हे आपले बोंबील ही व्यवस्थित शिजलेले आहेत आणि हे खाण्यासाठी रेडी आहेत। तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, सगळ्यांसोबत हे कालवण अप्रतिम लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे बोंबलाचं आणि मांदेल्याचं कालवण बनवून पाहाच, बोंबील मांदेल्याचं कालवण, आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा। काही अडचण असल्या ती कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या अडचणी किंवा काही क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर्स देईल। आणि अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आमचा। आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, आमचा व्हिडिओ लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा। नमस्ते, तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस शुभ जावो। जय सद्गुरू।